हॅलो नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तलाठी भरती पेसा केस संदर्भात जी काही नवीन अपडेट आहे त्याविषयी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका। चला तर मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, तलाठी भरतीचा बघा सुभाष शेळके यांनी ट्विट केलेलं आहे। सरळ सेवा भरती 2023 मधून हजारो उमेदवारांची निवड होत असताना तातडीने नियुक्त्या मिळत नसल्यामुळे एक उमेदवार खूप साऱ्या जागा अडवून बसत आहे। सर्व विभागांनी तातडीने नियुक्ती देताना ऑप्टिंग आउट पर्याय देण्याची गरज। सर्व विभागांनी याची अंमलबजावणी करावी ही नम्र विनंती। तर बघा, कारण की जागा वगैरे अडवून राहते त्यामुळे कोणती पण सरळ सेवेची भरती असू द्या त्याची सर्व जी प्रोसेस आहे ती तात्काळ करण्यात यावी। ठीक आहे, आता बघा पेसा केस संदर्भात बघा मित्रांनो, भरपूर जवळपास 1 ते 2 महिने झाला हा विषय चालू आहे की तलाठी भरतीचा पेसा केसचा रिझल्ट कधी लागेल। 23 जिल्ह्यांचा निकाल लागलेला आहे, 13 जिल्हे पेंडिंगला आहेत। तर बघा मित्रांनो, आता याच्याविषयी काय नवीन अपडेट आहे त्याच्याविषयी संपूर्ण माहिती तुमच्यासोबत शेअर करतो। तर बघा, तलाठी भरती वेळोवेळी येत्या 2 दिवसात तलाठी निकाल लागू असे आश्वासन माननीय मंत्री महोदय विखे पाटील साहेब यांनी दिले होते। परंतु आता 15 ते 20 दिवस ओलांडले परंतु 13 पेसा जिल्ह्याचे निकाल जाहीर झाले नाही। तसेच जीएडी आणि महसूल विभागाला मुलांनी विचारपूस केली असता येत्या 2-4 दिवसात निकाल जाहीर करू असे आश्वासन मिळते, परंतु निकाल काही जाहीर करत नाही। शेकडो विद्यार्थ्यांनी 10 ते 15 वेळा संबंधित विभागाला भेटी सुद्धा दिल्या परंतु फक्त आणि फक्त आज उद्या म्हणत त्यांना निकालाच्या आशेवर ठेवले आहे। कमीत कमी निकाल लावायला का उशीर होत आहे याचे स्पष्टीकरण देणारे एखादे तरी नोटिफिकेशन महसूल विभागाने जाहीर करावे, जेणेकरून विद्यार्थ्यांमधील संभ्रम हा दूर होईल। तर बघा मित्रांनो, 1 तारखेला बैठक झाली होती। विषय असा होता की आदिवासी भागातील पेसा क्षेत्रातील 17 संवर्गातील भरती प्रक्रियांबाबत बैठक होती। उपरोक्त विषयाबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दिनांक 1 मार्च 2024 रोजी दुपारी 2:45 वाजता मुख्यमंत्री महोदयांचे समिती कक्ष विधान भवन मुंबई येथे बैठक आयोजित करण्यात आली आहे। सदर बैठकीस कृपया उपस्थित राहावे अशी आपणास विनंती आहे। ठीक आहे, तर या बैठकीमध्ये काय निर्णय झाला होता तर बघा, त्यामध्ये जास्त काही डिसिजन घेण्यात आला नव्हता। फक्त मित्रांनो, पेसाची जी रिझल्टची डेट आहे ती परत एकदा पुढे गेली होती, म्हणजे तुम्हाला परत एकदा तारीख भेटली होती आणि जेवढे पण 13 जिल्ह्यातील पेसा क्षेत्रामधील विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा संयम ठेवण्याची गरज आहे। तर आता नवीन डेट काय भेटलेली आहे तर ती डेट बघा मित्रांनो। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी टेंटेटिव्हली केस मे बी लिस्टेड ऑन लायकली टू बी लिस्टेड ऑन 12/3/2024 म्हणजे कम्प्युटर जनरेटर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता। म्हणजे 12 मार्चला मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची सुनावणी होणार आहे आणि त्यावेळेसच मित्रांनो तुमचा जो काही निकालासंदर्भात जी काही अपडेट असणार आहे पेसा जिल्ह्यातील तलाठी भरतीची ती अपडेट त्या दिवशीच येणार आहे। त्यामुळे मित्रांनो तुम्हाला फक्त आता 1 आठवड्याचा कालावधी आहे, 1 आठवड्याचा वेट करायचा आहे। 1 आठवड्यामध्ये सर्व गोष्टी ह्या क्लिअर होतील आणि नवीन काही अपडेट आली तर ती तुमच्यासोबत मी सर्वात अगोदर व्हिडिओ बनवून शेअर करेन। त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, बेल आयकॉन ऑल वरती प्रेस करून घ्या, जेणेकरून व्हिडिओ टाकला की लगेच तुमच्यापर्यंत ते नोटिफिकेशन पोहोचेल। थँक्स फॉर वॉचिंग।